मस्त असे टोमॅटोचे कुरकुरीत नाचोस तयार आहे. एकदा केले की 15 ते 20 दिवस टिकतात आणि तेही गव्हाच्या पिठापासून बनवले, त्याच्यामुळे एकदम हेल्दी आणि पौष्टिक आहे. नमस्कार मंडळी, चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. रेसिपी बनवण्यासाठी इथे मी 6 टोमॅटो घेतले आणि टोमॅटोला स्वच्छपैकी धुवून घेऊया. टोमॅटो शक्यतोवर मस्त असे लाल लाल घ्यायचे. टोमॅटो असे मोठे मोठे फोडी करून काटून घेऊया. मुलांना भूक लागते ना, मग बाहेरचे न देता असे घरी बनवून द्यायचे. हेल्दी पण आहे आणि टेस्टी पण, आणि इव्हनिंग स्नॅक्ससाठी तर परफेक्ट आहे ही रेसिपी. 6 टोमॅटो घेतलेले असे मी मोठ्या मोठ्या फोडीमध्ये काटून घेतले. मिक्सरच्या भांड्यामध्ये टोमॅटो काटलेले ते टाकून घेऊया आणि पाणी न टाकता पिसून घेऊया. मस्त असे स्मूथ आणि एकदम बारीक पिसून घ्यायचे, जेणेकरून टोमॅटोच्या गाठा किंवा बिया राहणार नाही. ही आपली टोमॅटोची प्युरी पिसून तयार आहे. बाकीचे टोमॅटो उरलेले ते पण पिसून घेतले. आता याच्यामध्ये गव्हाचे पीठ टाकून घेऊया. इथे मी 2 कटोरी गव्हाचे पीठ टाकून घेतले आणि अर्धी वाटी रवा टाकून घेतला. 1 चम्मच लाल तिखट टाकले. तुम्ही लाल तिखट कमी जास्त करू शकता. 1 चम्मच हळदी पावडर, 1 चम्मच मसाला आणि टेस्टसाठी अर्धा चम्मच ब्लॅक पेपर पावडर टाकून घ्यायची. टेस्टनुसार मीठ टाकून घ्यायची. इथे मी 1 चम्मच मीठ टाकून घेतले. आता हे सर्व आपण मळून घेऊया. याच्यामध्ये पाणी बिलकुल नाही टाकायचे आणि जेवढं पीठ बसेल तेवढे टाकून घ्यायचे आणि पीठ असे घट्ट मळून घ्यायचे. थोडंसं तेल किंवा तूप टाकून थोडंसं मळून घ्यायचे. 10 मिनटं असे झाकून ठेवून द्यायचे. आता आपण पोळीला जेवढा आटा घेतो त्या साईजचा आटा घ्यायचा आणि मस्त याची पातळ पोळी लाटून घ्यायची. जेवढी पातळ होईल तेवढी पातळ लाटून घ्यायची. हे बघा, अशा प्रकारे पातळ पोळी लाटून घेतलेली. काठ वगैरे एकदम पातळ लाटून घ्यायचे. आता आपण याच्या मोठ्या मोठ्या पट्ट्या काढून घेऊया. हे बघा, अशा प्रकारे सर्व पट्ट्या मी काढून घेतल्या, तुम्ही बघू शकता. त्यानंतर इथे मी एकावर एक 2 पट्ट्या ठेवल्यात. तुम्ही 2-3 ठेवल्या तरी चालेल. आपण ट्रायंगल शेपमध्ये काढून घेऊया. तुम्हाला हवं तर तुम्ही कोणती पण शेप देऊ शकता. अशा प्रकारे काढून घेतले आणि हे एकमेकाला चिटकत नाही. हे बघा, अशा प्रकारे निघून जातात. सर्व ट्रायंगल मी असे वेगळे करून घेतले. हे बघा, अशा प्रकारे. चला आता आपण नाचोस तळून घेऊया. तळण्यासाठी जास्त तेल गरम नको, मध्यम गरम करायचे. झाऱ्याने अलटत पलटत राहायचे, जेणेकरून जळणार नाही. आता आपले नाचोस तळून तयार आहे. हे बघा, एकदम क्रिस्पी झालेले आहेत. बघू शकता तुम्ही किती छान दिसत आहे. सर्व नाचोस इथे मी तळून घेतले. आता इथे अजून टेस्टसाठी 2 चम्मच पेरी पेरी मसाला टाकून घेऊया आणि मस्तपैकी मिक्स करून घ्यायची, जेणेकरून पेरी पेरी मसाला सर्व ट्रायंगलला लागेल. व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.